बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगाची हवा खात असलेला लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणात रोजच्या रोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येतात। आता तर वादात सापडलेल्या मिरगावातल्या ईशान्येश्वर मंदिरासाठी महाराष्ट्र सरकारनं 2018 साली तब्बल 1,05,00,000 रुपयांचा निधी मंजूर केल्याचा शासन निर्णय समोर आलाय। धक्कादायक बाब म्हणजे पर्यटनाचा निधी मंदिरासाठी दिल्याचा आरोप करत खरात सरकार पुरस्कृत बाबा आहे असा दावा आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभारांनी केला। तारीखही त्यांनी सांगितली 31 मार्च 2018 ची। त्याच दिवशीचा हा शासन निर्णय पर्यटन आणि सांस्कृतिक विभागानं काढल्याचं विजय कुंभारांनी म्हटलंय। त्यावेळी मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळात हे खातं होतं जयकुमार रावल यांच्याकडे। याविषयी जेव्हा जयकुमार रावल यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी उत्तर देणं टाळलं, पण या मुद्द्यावरनं विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय। सर तुमच्याकडनं निधी आला होता सर। सर खरातच्या ईशान्येश्वर मंदिराला दिला गेला होता असा आरोप आहे। तर ईशान्येश्वर मंदिराला 1,05,00,000 निधी दिल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला। आणि या संदर्भात जेव्हा जयकुमार रावल यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा मात्र कोणतेही उत्तर न देता ते निघून गेले। विरोधकांनी या मुद्द्यावरनं मात्र सरकारला धारेवरती धरलेला आहे आणि प्रश्नांची सरबत्ती आता विरोधकांनी सुरू केली आहे। दरम्यान विरोधकांच्या प्रश्नांनंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी निधी वाटपाचा कोणताही चुकीचा अर्थ काढू नये असं स्पष्टीकरण दिलंय। योगेश कदम काय म्हणतात आपण पाहूया। मला वाटतं ज्यावेळेला पर्यटन क्षेत्र म्हणून एखादं जेव्हा देवस्थान असतं तिथल्या भाविकांच्यासाठी ह्या सुविधा असतात, त्या काही कोणाच्या वैयक्तिक मालकीच्या नसतात। सरकारी जेव्हा आपण निधी खर्च करतो त्यावेळेस त्या सार्वजनिक उपयोगासाठीच्या असतात। त्याच उद्देशाने हा निधी दिलेला असावा। ह्याच्यामध्ये आता जे प्रकरण घडले त्याला त्याच्यामध्ये थेट जोडणे कारण चुकीचं राहील। तर भोंदू बाबा अशोक खरातच्या दुष्कृत्याचा भांडाफोड झाला नाही या प्रकरणात नेमकं कुणाकुणाचं बिंग फुटणार याची सगळीकडे चर्चा पाहायला मिळते। भोंदू खरातमुळे काही राजकीय नेत्यांची नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि अशातच आता विरोधकांकडनं अशोक खरातच्या जीवाला धोका असल्याची शंका सुद्धा व्यक्त होते। पुरावे नष्ट करण्यासाठी अशोक खरातचा एन्काउंटर सुद्धा केला जाऊ शकतो अशी शंका आणि भीती विरोधकांनी अधिवेशनादरम्यान बोलून दाखवली आहे। तर अधिवेशनादरम्यान विरोधकांनी खळबळजनक दावा केला की खरातला संपवलं जाण्याची भीती आहे। पुरावे नष्ट करण्यासाठी या भोंदू खरातला संपवलं जाऊ शकतं अशी शंका विरोधकांनी उपस्थित केलेली आहे। अशोक खराचं इन्काउंटर होणार का? हे फाईल झाल्यानंतर ही फाईलच आहे ना, एप्स्टीन फाईल सारखंच आहे हे प्रकरण। जसं एप्स्टीनचा उल्लेख आता यांनी केला की त्याला तिथं अमेरिकेच्या जेलमध्ये मारण्यात आलं, तसं या खरातांना याची फाईल तयार झाल्यानंतर बडा खेला महाराष्ट्र में होगा। सगळे पडतील, सगळे ओपन होतील। कोण कोण या खरात याच्या भोंदूचे भक्त आहेत आणि कोण कोण या भोंदूची सेवा केली आहे पायापासून डोक्यापर्यंत, तर ते सगळेच पायापासून डोक्यापर्यंत सगळे ओपन झाल्याशिवाय राहणार नाहीत। मला वाटतं की या सगळ्यामध्ये पुरावाच संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर पण होईल। आता भोंदू खरातांकडे सगळ्यांची नावं आहेत, एक एक नावं बाहेर पडत आहेत, परंतु ही नावं अजून किती नावं बाहेर पडतील यासाठी खरोखरच भोंदू खराताला संरक्षण दिलं पाहिजे। आणि त्याच्या जीविताला धोका होईल तर ही नावं पुढची नावं उघडण्यासाठी सत्तेसाठी हे रेडा कापू शकतात, तर माणसाला पण कापू शकतात। त्यामुळे ह्याच्यावर त्यांना संरक्षण मिळून योग्य नावं जी खरी आहेत ती बाहेर पडली पाहिजे।
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी खरातचा हाच धागा पकडून काही खळबळजनक आरोप केलेत. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरनं दूर करण्यासाठी राज्यातल्या काही आमदारांनी अघोरी पूजेचा घाट घातला होता असं आव्हाडांनी म्हटलं. आणि अशोक खरात यानं सुद्धा संबंधित नेत्यांना फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरनं दूर करू असं आश्वासन दिल्याचा सनसनाटी दावा आव्हाडांनी केलाय. तर भोंदू अशोक खरातचा आणखी एक पाप समोर आलाय. 2018 साली अशोक खरातने एका पत्रकाराची हत्या केल्याचा आरोप आव्हाडांनी केला. या संदर्भात एका वर्तमानपत्रात 10 लेख छापून आले, पण पोलिसांनी खरातला वाचवण्याचा प्रयत्न केला असं आव्हाडांनी म्हटलंय. तर कोणत्या अधिकाऱ्यानं किती पैसे घेतले हे मुख्यमंत्र्यांना ठाऊक असल्याचा दावा आव्हाड करतात. या तुकारामाच्या महाराष्ट्रामध्ये, ज्ञानेश्वराच्या महाराष्ट्रामध्ये, या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण काळ्या जादूला इतकी मान्यता द्यायला लागलो की राजकारणात काळ्या जादूनी काहीही होऊ शकतं असं समस्त आमदारांना वाटायला लागलं. 38 आमदारांची लिस्ट त्याच्याकडे जाणाऱ्या करंगळ्या कापणाऱ्या. आता परवा मी बघितलं, उभा राहिलेलो इथे, एक जण एकेकाचं बोट तपासत होते. तू नाही ना कापून आला, तू नाही ना कापून आला. हा खरा विखे पाटील साहेब, म्हणजे मी तुमचंही बोट तपासणार आहे कालांतराने. पण अध्यक्षमध्ये ही परिस्थिती महाराष्ट्रात. मी जे बोललोय ते मी देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीबद्दल बोललोय की त्यांच्या खुर्चीला चुरुंग लावण्याचा प्रयत्न त्यांच्याच बाजू. मी एकनाथ शिंदेबद्दल बोलत नाहीये, म्हणजे बाजूला म्हटल्यावर त्यांच्यावर यायचं. पण त्यांचं नाव ह्याच्यात नाही, तरी त्यांच्या मंत्रिमंडळातले काही सहकारी, काही आमदार हे तिथे जाऊन पूजेसाठी रांग लावून बसले होते की देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीला कसा सुरुंग लागेल. आणि मी पुराव्यासकट, आणि त्यांना सगळं माहिती आहे. तर अशोक खरात त्याच्याकडे येणाऱ्या बड्या धेंड्यांना सर्पदोष असल्याचं सांगून मूर्ख बनवायचा. सर्पदोष असल्याचं सांगत त्या व्यक्तीला फार्म हाऊसमधनं मंदिराच्या पाठीमागे असलेल्या विहिरीकडे नेलं जायचं. तिथे एका विहिरीच्या कडेला रिमोटवरती ऑपरेट केला जाणारा नाग त्यांना दाखवला जायचा. पण ही विहीर सुद्धा नदीपात्रात अतिक्रमण करून बांधण्यात आल्याचं दिसून येतंय. कारण शेजारून वाहत असलेल्या जाम नदीच्या पात्राला घातलेलं कुंपण इथे वळवण्यात आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे अतिक्रमणांवरती नेमकी कुणाची कृपादृष्टी होती हाही प्रश्न आता उपस्थित होतोय. तर अंकशास्त्राच्या थापा मारणाऱ्या अशोक खरातची शैक्षणिक कुंडली आता समोर आली आहे. खरात हा 10वीच्या परीक्षेत गणितात नापास झाला होता अशी माहिती मिळते. 10वीत त्याला गणितात फक्त 28 मार्क होते आणि इतर विषयांमध्ये सुद्धा तो काठावर पास झालेला. 10वीत त्याची एकूण टक्केवारी होती 35.88%, म्हणजे तो जेमतेम पास झालेला. इतकंच नाही तर त्याचं खरं नाव लक्ष्मण असल्याचं समोर आलंय. ते त्यानं नंतर बदललं आणि अशोक कुमार असं करवून घेतलं. सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडीमध्ये खरातचं शिक्षण झालं आणि अंकशास्त्राच्या भूलथापा मारत तो भक्तांची फसवणूक करू लागला. मात्र 10वीच्या मार्कशीटनं या खरातची पोलखोल केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.